नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अगदी चटपटीत रेसिपी पाहणार आहोत. दिवाळीचा सण सुरू झाला आहे. वेगवेगळ्या रेसिपी आपण बघत असतो, काहीतरी नवीन बनवावं असं विचारच करत असतो. त्यामुळे आज आपण मस्त दिवाळी फराळामध्ये कुरकुरीत अगदी चटपटीत अशी रेसिपी बनवलेली आहे. चला तर मग आता वेळ वाया न घालवता रेसिपीला झटपट सुरुवात करूया. त्यासाठी एक मोठी वाटी मैदा घेतला, अर्धी वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी आपण चिरोटी रवा म्हणजेच बारीक रवा घेतला. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं, 1 ते 1.5 चमचा जिरे आणि 1 ते 1.5 चमचा ओवासुद्धा टाकून घ्यायच्या. त्यानंतर 1 चमचा पांढरी तीळ घालायची आणि 1 चमचा काळी तीळ घालायची. हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे. म्हणजे आपली जी ही रेसिपी आहे ती अगदी कुरकुरीत होते आणि आतूनसुद्धा खुसखुशीत असते. त्यानंतर हे सगळं तेल टाकल्यानंतर व्यवस्थित असं सारण एकजीव करायचं, म्हणजे हातात अशी मूठ तयार होईल, म्हणजे परफेक्ट आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालूया. एकदम पाणी ओतायचं नाही, मैदा पाणी सोडतो, पातळ होतो, त्यामुळे पाणी लागताच टाका. त्यानंतर आपण त्याचं एक पीठ तयार करून घेतलं, छान मळून घेतलं आणि 10 मिनिट झाकून ठेवलं. त्यानंतर आता आपल्याला एका वाटीमध्ये 2 चमचे मैदा घ्यायचा आणि 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून याची एक स्लरी तयार करून घ्यायची. म्हणजे आपले काजू मठरी अगदी छान खुसखुशीत होतात आणि लेअर्ससुद्धा छान पडतात. त्यानंतर त्याच मठरीमध्ये आपल्याला चटपटीत असा मसाला टाकायचा आहे, तो तयार करून घेऊया. त्यासाठी 2 ते 3 चमचे तिखट घ्यायचं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पावडर घ्यायची, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे. हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून साईडला ठेवायचं आहे. आता आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं हे छान आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं, मस्त मळून असं नरम करून घ्यायचं. त्यानंतर याचे छान छोटे छोटे आपल्याला 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत. याची आता आपल्याला छान अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला ही छोटे छोटे चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. आधी आपल्याला पीठ भुरभुरून छान अशा चपात्या लाटून घ्यायच्या. छोट्या लाटायच्या, जास्त मोठी आपल्याला करायची नाही. तात्पुरता आता छोटीच करून घेणार आहोत. आता आपण 4 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत, त्यातलीच एक घेऊया. आधी आपल्याला एक चपाती छान अशी खाली ठेवून घ्यायची आहे. त्यावर आपल्याला आता जी स्लरी तयार केली होती ती लावून घ्यायची, म्हणजे वरची चपाती छान चिटकून राहते. हाताने अशी छान लावून घ्यायची, व्यवस्थित पसरवून घ्यायची. त्यानंतर दुसरी चपातीसुद्धा वरून ठेवायची, तिलासुद्धा स्लरी लावून तिसरी चपाती त्यावर ठेवून घ्यायची. अशाच पद्धतीने आपल्याला 4ही चपात्या एकमेकांवर ठेवून छान अशा चिपकवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर खाली परत पीठ भुरभुरायचं आणि मोठी चपाती लाटून घ्यायची. जेवढी पातळ करता येते तेवढी पातळ करा. थोडीशी जाडसर ठेवली तरीसुद्धा चालते, जास्त पातळ नाही केली तरीसुद्धा चालते. आपल्याला जशा पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने लाटून घ्यायची, जाड बारीक. त्यानंतर याच्या छान आपल्याला मठरी तयार करून घ्यायच्या. अशा पद्धतीने मी एका औषधाच्या बाटलीचे झाकण घेतलं आणि अशा पद्धतीने काजूसारखी मठरी आपण कट करून घेतली. या पिठाने तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या लाटूनसुद्धा तळून मठरी तयार करू शकतात. पाहिजे तो आकार द्या, शंकरपाळीसारखी आकार दिली तरीसुद्धा चालेल. याला आपण काजू नमकपारेसुद्धा म्हणू शकतो, अगदी काजू शंकरपाळीसुद्धा म्हणू शकतो आणि काजू मठरीसुद्धा म्हणू शकतो. अशाच पद्धतीने छान झाकणाने सगळेच काजूसारखे आकार कट करून घेतले. आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते, त्यामध्ये सोडून घेऊया आणि छान असं झाऱ्याने एकजीव करून आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. थोडेसे चिटकलेले असतात, आपल्याला झाऱ्याने ते व्यवस्थित तेलात लगेचच मोकळे करून घ्यायचे. गरम तेल असल्यामुळे लगेचच मोकळे होतात, काळजी करू नका, अजिबात चिटकत नाही. बघू शकतात मस्त आतून खुसखुशीत, वरतून अगदी कुरकुरीत लालसर रंग येऊस्तर आपण तळून घेतले आणि एका झाऱ्यामध्ये काढून संपूर्ण तेल आपल्याला काढून घ्यायचे आहे. अगदी छान अशाच पद्धतीने संपूर्ण नमकपारे आपण हे छान तळून घेणार आहोत. खायला एवढे टेस्टी लागतात, लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. छान मस्त कुरकुरीत होतात, लेअर्ससुद्धा पडतात, अगदी खरपूस असतात. अशा पद्धतीने आपल्याला छान सगळेच नमकपारे तेलामध्ये सोडून मस्त असे कुरकुरीत तांबूस रंग येऊस्तर खरपूस तळून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सगळे तळून घ्यायचे. गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा, लो फ्लेमवरच तळायचे. शेवटी फक्त 2 मिनटं हाय फ्लेम करायचा आणि तळून घ्यायचे. अगदी छान कुरकुरीत होतात. या दिवाळीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने छान मस्त काजू नमकपारे नक्कीच ट्राय करू शकतात. माझ्याकडून गॅसचा फ्लेम हाय राहिल्यामुळे थोडेसे नमकपारे जळून गेले, त्यामुळे थोडेसे काळपट दिसत आहेत, पण लो फ्लेमवर अगदी छान असे कुरकुरीत होतात. बाकीचे छान परफेक्ट तळले गेलेले आहेत, ते सुद्धा अगदी कुरकुरीत आहेत. आता आपण जो मसाला तयार केला होता तो यामध्ये टाकून घेऊया. वरच्यावर सगळा भुरभुरायचा आणि मस्त असा एकजीव करून घ्यायचा. अशा पद्धतीने सगळे नमकपारे खालीवर करून आपल्याला छान मस्त सगळा मसाला लागूस तर एकजीव करून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही दिवाळी काय कधीही बनवून खा. अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. लहान मुलं मोठेसुद्धा अगदी आवडीनेच खातील. सकाळी जरा घाईच्या वेळेत आपण हा नाश्त्याला जरी थोडेफार खायला दिले तरी थोडंफार पोटच भरेल. हलके फुलके मस्त असे काजू नमक पारे किंवा शंकरपाळे आपण ज्यांना म्हणू शकतो, मठरी म्हणू शकतो, कोणत्याही प्रकारचा आकार द्या, अगदी कुरकुरीत होतात. तुम्ही या दिवाळीच्या सणामध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात. अगदी फराळाच्या ताटामध्ये सुद्धा शोभून दिसेल.